या दिवाळीत तुम्हालाही अशी खुसखुशीत आणि टम्म फुगलेली करंजी बनवायची आहे, तर त्यासाठी आपण ही रेसिपी बघूयात. तर मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे आणि 1 वाटी रवा. त्यामध्ये तुपाचं आधी गरम मोहन घालून घेतलेलं आहे. त्याला अगदी तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. रवा आणि मैदा तूप व्यवस्थित चोळून घेऊन थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित त्याचा मऊ गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला, अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण करंजीचं सारण बनवूयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर थोडंसं तूप टाकून आपण काजू आणि बदाम हे व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे, ते परतून घ्यायचे आहे. त्यामध्येच आपल्याला खसखस थोडीशी टाकून घेऊन परतून घ्यायची आहे. आता हे आपण सारण बाजूला काढून घेऊयात. खोबरं आणि काजू बदामाची पूड आणि 1 वाटी साखर आणि थोडी वेलची टाकून आपलं सारण तयार आहे. आता आपण करंज्या म्हणून घेऊयात. आता आपण जे पीठ मळून ठेवूया त्याच्यात मी 4 गोळे बनवून घेतलेले आहेत. आता 1 वाटीत तूप आणि मैदा याचं सारण बनवून घेतलेलं आहे. आता आपण याच्या 4 पोळ्या लाटून घेऊन त्याच्यावरती मध्ये मध्ये तूप आणि मैदाचा साठा लावायचा आहे आणि 4 पोळ्या एकावर एक ठेवून त्याचा आपल्याला रोल बनवायचा आहे व्यवस्थित, आणि त्याचे व्यवस्थित काप करून आपल्याला करंज्या करून घ्यायच्या आहेत. ह्या करंज्या अगदी खुसखुशीत आणि टम्म फुगतात. खूप छान रेसिपी आहे ही. रेसिपी तुम्ही नक्की या दिवाळीत ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपण पुढे पाहूया. अशा प्रकारे मी एकावर एक 4 पोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे जर आपण करंज्या करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित लो फ्लेमवरती सगळ्या करंज्या आपण तळून घेणार आहोत. लालसर होईपर्यंत अशा करंज्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, अगदी मीडियम फ्लेमवरती सगळ्या करंज्या आपण तळून घेणार आहोत. अगदी मस्त टम्म फुगलेल्या करंज्या तयार आहेत. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.